नमस्कार, मी पल्लवी माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आता डोसे म्हटलं की ओल्या नारळाची चटणी असेल तर डोसा खायला मज्जा येते की नाही। चला मग आज तुमच्यासोबत ओल्या नारळाची झटपट अशी माझ्या पद्धतीने बनवलेली चटकदार चटणी आणि त्याचबरोबर कुरकुरीत असे डाळ तांदळाचे डोसे। तर चला माझी पद्धत बघूया आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ छोटासा आहे त्यामुळे थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर आपण वाटी घ्या, कप घ्या, त्या वाटीने किंवा कपाने 4 वाट्या मी तांदूळ घेतलेले, त्याच वाटीने किंवा कपाने 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि थोडेसे मेथी दाणे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, फर्मनंट व्हायला मेथी दाण्याने मदत होती आणि मेथीचे खूप छान बेनिफिट्स आहेत, तुम्हाला तर माहिती आहे। चला मग आता हे तांदूळ आहेत आपले अंगणवाडीचे, खाऊ मिळतो मुलांना ते एकदा मी गाळून घेतले होते गाळणीने। त्यामध्ये भरपूर असा मसाला असतो पण तो काही पटकन निघत नाही। त्यानंतर बऱ्याच पाण्याने धुतला आणि जेवढा मसाला होता वरचा तेवढा मी असा वेचून काढून घेतला, पण थोडाफार राहतो आणि त्यामध्ये मुगाची किंवा तुरीची डाळ असते तर ती राहिली तर काही फरक पडत नाही, पण जो मसाला आहे तो पूर्ण काढला आहे। आता माझ्याकडे इडलीचे तांदूळ नव्हते म्हणून मग मी हे तांदूळ वापरले आहेत। आता याची सुद्धा खूप छान इडली आणि डोसे तयार होतात बरं का, जर तुमच्याकडे असतील तर एकदा करून बघा। आणि तसंही शासन आपल्याला खाऊ देतो, मग कशाला वाया घालायचा। आता तो जरी आपल्या खाण्यायोग्य नसला तरी पण आपण आता तो कशा पद्धतीने वापरायचा ते आपल्यावर डिपेंड आहे। त्यामुळे मग चला म्हटलं आता ते भिजत ठेवले। आता 4-5 तास जरी भिजवले तरी सुद्धा छान फर्मनंट होतात, म्हणजे भिजतात बरं का ते। सकाळी सकाळी भिजत ठेवले होते आणि लवकरच आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पटकन पीठ आपलं आंबत नाही, त्यामुळे मग फर्मंट होत नाही, म्हणून मग मी 2 वाजता किंवा 3 वाजताच हे काढत असते पावसाळ्याच्या दिवसात। लवकर काढलं म्हणजे सकाळपर्यंत छान फर्मनंट होतं। आता छान उडदाची डाळ आणि तांदूळ 5 तास भिजून घेतलेले, सकाळी सकाळी टाकलं होतं। आता हे दुपारच्या वेळेस मी काढून घेत आहे। तर आपल्याला डाळ जी आहे उडदाची शक्य होईल तेवढी आपली मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे बरं का। तर थोडंसं पाणी टाकल्याशिवाय उडदाची डाळ बिलकुल बारीक होत नाही। आता जे आपल्या मिक्सर जारवर डिपेंड आहे, प्रत्येकाचं मिक्सर जार वेगवेगळं काम करतं, पण माझ्या मिक्सर जारमध्ये पाणी टाकल्याशिवाय बारीक कुठलंच साहित्य होत नाही। त्यामुळे मग काय केलं मी, थोडंसं पाणी टाकलं आणि जास्त एकाच वेळेस पाणी टाकायचं नाही, कारण इडली जर बनवत असाल तर जास्त पाणी पडलं तर मग इडलीचं पीठ छान फर्मंट होत नाही आणि इडली फुगतसुद्धा नाही। डोसे जर बनवत असाल तर थोडंसं आपल्याला बॅटर पातळ लागतं, तर त्यावेळेस पाणी जास्त झालं तर चालतं, पण इडलीचं असेल तर पाणी हे काळजीपूर्वक टाका। थोडंसं पाणी टाकलं की मस्त बघा आपलं बॅटर छान बारीक झालेले होईल। शक्य तेवढं आपल्याला हे डाळीचं पीठ जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। तर चला डाळ आपण बारीक करून घेतली, त्याच पद्धतीने आपले तांदूळसुद्धा शक्य होईल तेवढं बारीक करायचं, पण तांदूळ कितीही बारीक करा थोडंसं चरचर ठेवावंच लागतं आणि राहतंच बरं का। तर ते चला तांदूळसुद्धा असे थोडेसे रवाळ काढून घेतलेले आहेत आणि यापेक्षा बारीकसुद्धा होत नाहीत। तर दोन्ही पण आता मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही एकत्र भिजून न घालता मी वेगवेगळं टाकत असते, तुम्ही कशा पद्धतीने भिजू घालतात डाळ तांदूळ ते नक्की कमेंटमध्ये कळवा। तर दोन्ही आता पिठं मी बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला। आता हे थोडंसं मला डोश्याला पाहिजे म्हणून मी थोडंसं बॅटर सेलसर ठेवलं। तुम्ही जर इडलीला बनवत असाल तर पाणी कमी टाका, पाण्याचा वापर कमी करा आणि मग फर्मंट करायला ठेवा। आवडीनुसार मीठ टाकायचे आणि आता तुम्हाला जर इथे खाण्याचा सोडा वगैरे वापरायचा असेल तर ते इडली बनवायची असेल तर करता वेळेस वापरा बरं का। आणि जर डोसे बनवायचे असेल तर मी खाण्याचा सोडा वापरत नाही, कारण काही गरज पडत नाही, डोसे तसे सुद्धा खूप छान होतात। आणि तुम्हाला तर माहिती आहे सोडा वापरल्यानंतर भूक खूप म्हणजे पटकन संपते, जास्त खाण्यात येत नाही, पटकन पोट भरतं, म्हणून मग मी वापरत नाही। आता चला पीठ थोडंसं असं मीठ टाकल्यानंतर छान एकाच डायरेक्शनमध्ये चमच्याने फिरवून घ्यायचं। फर्मनंट करायला एका छान गरम जागेवर ठेवायचं, जिथं थंड जागा असेल तिथं हवेच्या ठिकाणी ठेवू नका, जिथं हवा पोहोचत नाही तिथं ठेवा डब्बा। आणि मग काय, एक नारळ फोडला ओला आणि त्याचे छान तुकडे करून घेतले। जेवढे आपण नारळ घेतले तेवढे शेंगदाणे घ्या किंवा थोडेसे कमी घ्या, ते थोडेसे आबडधोबड भाजलेले आहे, जास्त भाजलेले नसावेत। आणि आवडीनुसार हिरवी मिरची वापरा तिखट म्हणून बरं का। त्यानंतर 2-4 मिरी वापरा, मिरीमुळं चटणीला खूप छान चव येते। आता हे थोडंसं पाणी टाकून छान मिक्सरला बारीक करा। बारीक झाल्यानंतर 2 चमचे दही टाका, थोडीशी साखर टाका, आवडीनुसार मीठ टाका आणि छान आता आपलं चटणीचं बॅटर तयार झालेलं आहे। मस्त इकडं जिरा मोहरीचा तडका घ्यायचा, गॅस बंद करायचा, कढीपत्ता टाकायचा,
गरम कडकडीत तेलामध्ये. आणि आता हे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये बॅटर टाकायचं. मस्त असं चटणीला तडका तयार झालेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर इथे तडक्यासाठी तुम्ही लाल मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा बेडगी मिरची. चला मग आपली झटपट अशी चटणी तयार झाली आहे. पण चवीपुरती थोडीशी साखर नक्कीच टाका बरं का, चवीला खूप छान बॅलन्स होतं आणि चटणी मस्त चटकदार आणि छान लागते. बॅटर परमनंट पूर्णपणे झालं नव्हतं, थोडंसं परमनंट झालं होतं. आता याची तर काही इडली बनवता येत नाही, म्हणून मग काय मी डोशासाठीच परमनंट केलं होतं. तसंही मला माहिती आहे की पावसाळ्याच्या दिवसात आपण दुपारी जरी काढलं बॅटर तरीसुद्धा एखाद्या वेळेस परमनंट होत नाही. आता हे आज दुपारी काढलं तर उद्या दुपारी परमनंट झालं असतं, पण मला माहिती होणार नाही आणि सकाळी सकाळी डोसे बनवायचे होते. म्हणून म्हटलं चला थोडंसं बॅटर फुगलेलं आहे, पण अजून आपल्याला थोडंसं हे बॅटर पातळ करावंच लागतं. डोसे छान व्यवस्थित पसरण्यासाठी थोडंसं वेगळ्या भांड्यात मी बॅटर काढलं, थोडंसं पाणी टाकलं. आता पहिला डोसा तव्याला चिटकला होता बरं का, कारण मी नॉनस्टिकचा तवा वापरला नाही. लोखंडी तवा होता वरती, तोच घेतला. तर तो पहिला डोसा काढून टाकला आहे, तुम्हाला दाखवला नाही. पण तुमचा जर चिटकला असेल तर घाबरू नका, दुसरा परफेक्ट डोसा होतो बरं का. आता बघू शकता तुम्ही मस्त पातळ झाला आहे. आणि तुम्हाला पाहिजे त्या सॉफ्ट कुरकुरीत बाहेरच्यासारखा जर पाहिजे असेल कुरकुरीत, तर तुम्ही कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजा आणि मस्त असे बाहेरच्यासारखे कुरकुरीत डोसे सर्व करा. आता मसाला डोसा बनवायचा असेल तर बटाट्याची चटणी तव्यावर आपण डोसा पसरवला की त्यावरती टाका आणि मसाला डोसा बनवा. दोन्ही पद्धतीने तुम्ही डोसा बनवू शकता. मग माझी आजची ही ओल्या नारळाची झटपट अशी चटणी डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये न विसरता कळवा. आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते सुद्धा सांगा बरं का, तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवतात डोसे. माझी जर पद्धत आवडली असेल तर मग चला व्हिडिओला न विसरता लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन जर चॅनलवरती आला असाल, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मग चला भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. पण न विसरता सबस्क्राईब करा आणि मस्त असे डोसे बनवा आणि एन्जॉय करा. आणि मुलांना तर तुम्हाला माहिती आहे असे छान छान नवीन नवीन पदार्थ खूप आवडतात. तर चला मग अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. भेटेल तुम्हाला अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त रहा, हेल्दी रहा.